रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपण पंढरी वारीच्या निमित्ताने आपणापुढे जे भाग सादर करीत आहोत, तर आजचा अभंग संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे आणि ते काय म्हणतात ते बघूया. त्याची पार्श्वभूमी अशी आहे अभंगाची. कृतायाम ध्यायते विष्णु त्रेतायाम यजते मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तना. कृतायुगामध्ये शेकडो वर्ष ध्यान करावं लागायचं, तेव्हा केव्हा देव ध्यानामध्ये येत असायचा. कृतायाम ध्यायते विष्णु त्रेतायाम यजते मखैः. त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ करावे लागायचे, म्हणजे कर्मकांडाला त्या युगामध्ये महत्त्व आलं. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये तिथे सेवा धर्म सेवा करायचं, 2-2, 3-3 तपगुरूची सेवा करायची, असा तो काळ आला पुढे. आणि कलौ तद हरिकीर्तनात, कलियुगामध्ये मात्र हरिकीर्तनाने देव मिळतो इतकं सोपं झालं. कलियुगा माझी करावी कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. असं सोपं साधन कलियुगामध्ये झालं. त्याच्यासाठी एक वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सगळ्या साधुसंतांपुढे भगवंताने विषय मांडला की कलियुग लागलेला आहे. तेव्हा कलियुगामध्ये हरिभक्तीचा प्रचार करायला कोण कोण जात आहे, तर सगळ्यांनी नकार दिला. ते म्हणाले कलिही म्हणजे भांडण तंटा आहे, तिथे कोणी कोणाचं ऐकणार नाही आहे आणि कलीमध्ये सगळे भांडणं तंटे अत्याचार दुराचार ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात. आणि त्यामुळे हरिभक्ती वगैरे ते ज्ञान वगैरे कोणी ऐकत नाही. आणि ज्ञानात इतकं आहे की कृतायाम ध्यायते विष्णू, इतकं अवघड ते ज्ञान आहे. आणि कलियुगामध्ये आयुष्य थोडं आहे, वेळ कमी असणार माणसाला आणि सगळे दोष गच्च भरलेले असणार. त्यामुळे आम्ही काय जात नाही. भगवान म्हणाले असं नका करू, हरिभक्तीचा प्रचार केला पाहिजे आणि ज्याला उद्धार करायचा आहे, ज्याचा उद्धार व्हायचा आहे, ज्याला गरज आहे, त्याला ते सांगितलंच पाहिजे. कोणी तयार होईना. आणि मग भगवंताने तुकाराम महाराजांकडे बोट केलं, म्हणले तुम्ही कलियुगामध्ये जा. देवाज्ञा ज्याला म्हणतात, देवाज्ञा म्हणजे अखेरची ऑर्डर. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की जातो मी, पण कलियुगामध्ये मार्ग सोपा आणि सुखरूप असा पाहिजे की सहज माणसाला जमलं पाहिजे आणि त्याला मोक्ष मिळाला पाहिजे, की जो जप तप ध्यान तपश्चर्या करून मिळतो तेच फळ यांना मिळालं पाहिजे. असं काही सोपं असेल तर हरकत नाही. भगवान म्हणले हो, तसं मी तुम्हाला तसा GR पास केला झाला. आणि मग सोपा मार्ग या कलियुगामध्ये. आणि मग काय करायचं? भगवान म्हणाले पंढरी नगरीमध्ये माझंच रूप विठ्ठल आहे, त्याचा तुम्ही प्रचार करायचा आणि त्याच्याद्वारे मी सगळ्याला आनंद भक्तीचा ज्ञानाचा जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला सोप्या साधनाने सुद्धा प्राप्त करता येईल. आणि झालं तुकाराम महाराज मग आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे पूर्वीचं होतं ते सोप्यात सोपं वर्तन कसं करायचं असं तुकाराम महाराजांनी ते निरोप घेऊन मृत्यूलोकामध्ये आले. आणि मग त्यांनी ते स्वतः चाखलेलंच होतं. ते अनेक मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही असे ते तुकाराम महाराज असल्यामुळे. तर त्यांचा हा अभंग कसा आहे आपण सोडूया, बघूया अभंग काय म्हणतोय. सेवी तो हा रस वाटी तो अनेका. देहूमध्ये त्यांनी एक मोठी सभा बोलवली आणि सगळ्या साधू संत ऋषी मुनी सगळे जेवढे होते त्या सगळ्यांना तिथं देहूला बोलवलं आणि सांगितलं की बाबा की हा जो रस आहे भक्ती प्रेम रस, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पंडित वाचका ज्ञानी असे, असं भक्ती प्रेम रस आणि ते नामाने सुद्धा प्राप्त होतं. आणि मी तो निरोप घेऊन आलेलो आहे आणि मी चाखतो आहे, तुम्ही पण घ्या. तेव्हा मग त्या सगळ्यांनी तो विषय मान्य केला. महाराज म्हणाले मी स्वतः अनुभवतो आहे
म्हणजे प्रमाण, युक्ती आणि अनुभव या 3 गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि म्हणून सेवितो हा रस वाटितो अनेका, मी अनेक लोकांना वाटून बघितला, त्यांना त्याचं फळ मिळतं आहे. तर सगळ्यांनी तुम्ही हे आचरण करा. घ्या रे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्याचे पाऊले समान. तुम्ही उगी रानभरी होऊ नका, विषयाच्या मागे लागू नका. आणि असे नसतं जे भडक विषय आहेत ना, तर त्यांच्या मागे लागू नका. भक्ती, प्रेम, सुखाच्या मागे लागा. आणि नाम साधनाने सुद्धा, पांडुरंगाच्या नामाने सुद्धा ते सुख प्राप्त होतं की जे अनेक वर्ष तप साधनेने प्राप्त होतं. कोणतं आहे ते? दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, विटेवरी ज्याची पाऊले समान. विटेवर पंढरी नगरीमध्ये आणि समान पाऊले असे ठेवून ते कटेवर हात ठेवून उभं आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दानशूर दाता. तो दानशूर दाता आहे आणि तो पंढरी नगरीमध्ये आहे पांडुरंग. तो पाहिजे ते दान देतो, त्याचं धसाळ माप आहे. विठ्ठल घोगे खरे माप, असं एक अभंग आहे. तेव्हा तो का म्हणे, आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. घोगे म्हणजे आडमाप, तो द्यायला लागला की खूप काही देतो, असं ते त्याचं दानशूर आहे. तोची एक दानशूर दाता असं म्हटलं आहे. पुढे महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, तो मनाचे संकल्प पावविल सिद्धी. जेवढे तुमच्या मनात संकल्प असतील ते पूर्ण होतील, असा तो पांडुरंग दयाळू आहे, कृपाळू आहे. जरे राहे बुद्धी याचे पायी, विटेवरी ज्याची पाऊले समान. जरी राहे बुद्धी याचे पायी, जर तुमची बुद्धी त्याच्या पायावर राहिली तर तुमच्या मनातले सगळे संकल्प पूर्ण होतील. असा तो दानशूर दाता आहे. तो का म्हणे मज धाडिले निरोपा. तर काही लोकांनी विचारलं तुकाराम महाराजांना की म्हणाले, तुम्ही कशावरून सांगताय? म्हणले, मी स्वतः चाखून सांगते. तो का म्हणे, चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि म्हणा तेवढ्यावरून नाही, पण तुम्हाला असं कोणी अधिकृत म्हणे, अरे वैकुंठामध्ये सभा झाली, त्यात ठरलेलं आहे आणि तो निरोप घेऊन मी आलो. हे बघा, आम्ही वैकुंठवासी आलो, याच कारणासे बोलिले जे ऋषे साच भावे वर्ताया. तेव्हा एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. शिक्का आणलाय बघा, GR पास करून आणलाय की नाही. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. विटेवरी ज्याची पाऊले समान. मार्ग हा सोपा आणि सुखरूप, हे फार महत्त्वाचं पद आहे. मार्ग सोपा आहे आणि सुखरूप आहे. सोप्या मार्गाने ते सुख जे योग्याला मिळतं, जे ज्ञानियांना मिळतं, असं सुख जे आहे ते भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका पंडित वाचका ज्ञानियासी. ते भक्ती प्रेम सुख त्या विटेवर ज्याची पाऊले समान आहे ना, तोच ते सगळं सुख आपल्या भक्तांना देतो. आणि म्हणून एकदा तरी पंढरपूरला तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, असा एक आपला व्हिडिओ पाठीमागे झालेला आहे. तेव्हा अशा प्रकारची वारी आणि पांडुरंगाकडे जाणं, आणि तो काय आहे, किती उदार आहे, दानशूर आहे, ते तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. तेव्हा हा अनुभव आपणही घेतला पाहिजे आणि हा अनुभव आपलं जीवन कृतार्थ करेल, असा या व्हिडिओचा तात्पर्यार्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.